पावसाळा चालू झाला की सगळीकडे किती हिरवळ पसरते, झाडं, फुलं अगदी सगळीच बहरून येतात आणि त्यामुळे सगळीकडचं वातावरण किती सुंदर वाटायला लागतं ना. तर याच वातावरणात थोडी अजून सुंदरता वाढवण्यासाठी आज मी कमळ लावणार आहे. तर चला तुम्हाला दाखवते. हा कमळाचा कांदा आहे, हा हार्डी वॉटर लिली आणि हा ट्रॉपिकल वॉटर लिलीचा कांदा आहे. तर कमळ लावण्यासाठी इथे मी हे पूर्णपणे कुसलेलं शेणखत घेतलं आहे आणि ही थोडी माती आहे. तर या मातीला मी व्यवस्थित चाळून त्यातले खडे वगैरे सेपरेट करून त्याला एक साधारण आठवडाभर पाण्यामध्ये भिजत घालून ठेवलं होतं मऊ होण्यासाठी. तर आता ही माती पण कमळ लावण्यासाठी पूर्णपणे तयार झाली आहे. आणि हे जे शेणखत आहे तर ते सुद्धा मी वापरण्यापूर्वी 2 दिवस उन्हामध्ये सुकवून घेतलं होतं, जेणेकरून आतमध्ये मुंग्या नाहीतर वाळू वगैरे असेल ते निघून जाण्यासाठी. कमळ किंवा वॉटर लिली लावताना आपण जितकं शेणखत घेणार आहोत तर त्याच्या 3 पटीने जास्त माती घ्यायची आहे. आता मी माती व्यवस्थित एकसमान करून घेतली. तर आता मी यात कमळाचा कांदा लावते. कधी पण कमळाचा कांदा लावताना नेहमी टपाच्या कॉर्नरलाच लावून घ्यायचा, कारण तो टपाच्या भोवती गोल वाढत असतो. आता साधारण महिनाभरात हे सगळे टब पानांनी भरून जातील आणि त्यानंतर त्याला एरियल लीव्ज म्हणजेच उंच पानं येतील आणि त्यासोबतच यांना फुलं पण यायला लागतील.